नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज पुन्हा भेटतोय आपण इयत्ता 10वीचा स्थूल वाचन पाठ घेऊन. 10वीचं स्थूल वाचन, पहिलं स्थूल वाचन प्रथम सत्रातलं आहे. बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्यावर आधारित. लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या मराठी साहित्याविषयीचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. विजया वाड यांचा जन्म 1945 साली झाला आहे. विजया वाड यांच्या परिचय जर आपण पाहिला तर त्या एक प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका आहेत. त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटकं तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे 117 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धेच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून त्यांना डिलीट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यांसह वेगवेगळ्या 55 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचे अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या तसेच आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह देखील प्रसिद्ध आहेत. एक हिरवी गोष्ट तसंच तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, झिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा त्यांच्या प्रसिद्ध आहेत. चिंगू चिंगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन डॉक्टर विजया वाड यांचं प्रसिद्ध आहे. तर आपण विजया वाड यांचा परिचय पाहिला. भरपूर मोठा परिचय आहे. बालसाहित्यिका म्हणून जशा गिरिजा कीर ओळखल्या जातात तसंच विजया वाड या देखील एक बालसाहित्यिका म्हणून ओळखल्या जातात. भरपूर लेखन, मराठी साहित्यातील भरपूर लेखन त्यांनी केलेलं आहे. आता सुरुवात करूया आपण स्थूल वाचन परिचयाला. या ठिकाणी विजया वाड यांनी गिरिजा कीर यांचं जे साहित्य आहे त्याचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. म्हणजे काही नावांना वलय मिळालेलं असतं, प्रसिद्धी मिळालेली असते, परंतु काही नावं अशी असतात जी हृदयांकित म्हणजे आपल्या मनावरती, हृदयावरती कोरलेली असतात. प्रसिद्धी नसली तरी काही फरक पडत नाही, पण हृदयावरती म्हणजे त्यांचं साहित्य, त्यांचं लेखन ते आपल्या मनाला, आपल्या हृदयाला इतकं भिडतं की आपल्या आठवणींमध्ये ते सतत राहतात. गिरिजा कीर हे नाव मात्र दोन्ही प्रकारचं आहे. म्हणजे ते वलयांकित देखील आहे आणि हृदयांकितही आहे. याचं कारण म्हणजे त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. जेवढं साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे या साहित्याला माणुसकीची किनार लाभलेली आहे. कारण का तर समाजातला एक जो दुर्लक्षित घटक असेल, समजा आदिवासी असतील किंवा लहान मुलं असतील की ज्यांच्यासाठी लेखन करणं आवश्यक आहे, अशा सगळ्या लोकांसाठी त्यांच्यात राहून काम करताना त्यांचा जो काही प्रत्यक्ष अनुभव आहे तो अनुभव त्यांनी आपल्या साहित्यामध्ये मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमांतून लीलेया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांचे डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने आपणास ओळख करून दिली आहे. एखाद्या साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. आता रसास्वाद म्हणजे काय? रस म्हणजे गोडी किंवा चव. म्हणजे एखादं साहित्य वाचताना, एखादं पुस्तक वाचताना किंवा एखादी कथा वाचताना, एखादा लेख वाचताना आपण तो गोडीने, आवडीने त्या कथेचं वाचन करायचं आहे, ते समजून घ्यायचे आहे. या ठिकाणी त्या वाङ्मयाचं आकलन आपल्याला होणं गरजेचं आहे, ते समजणं आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणून रसास्वाद या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तसंच आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ या ठिकाणी समाविष्ट करण्यात आला आहे. म्हणजे बालसाहित्य असो,
कथा असतील, नाटकं असतील, जे काही मराठी साहित्य आहे ते साहित्य वाचत असताना प्रत्येकामध्ये एक साहित्याविषयीचा गोडवा निर्माण होणं गरजेचं आहे. वाचता वाचताच आपल्याला त्यातल्या भरपूर काही गोष्टी बारकाईने समजणं गरजेचं आहे. यासाठी एक खाली उदाहरणादाखल दिलेलं आहे लेखिकेने. सुरुवातीला आपण गिरिजा कीर यांच्याविषयी थोडीशी माहिती बघूया, कारण आज आपण या ठिकाणी 2 लेखिकांविषयी माहिती मिळवतोय. एक तर पहिल्या लेखिका म्हणजे डॉक्टर विजया वाड, की ज्यांनी या ठिकाणी गिरिजा कीर यांच्या आयुष्याचा, यांच्या लेखन आयुष्याचा आढावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. गिरिजा कीर यांचा जन्म झालाय 5 फेब्रुवारी 1933 साली धारवाड या ठिकाणी. त्या एक शिक्षिका होत्या. मूळच्या त्या शिक्षिका होत्या, परंतु साहित्यामध्ये त्यांना रस होता. त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेणं, लोकांमध्ये राहून काम करणं, या सगळ्या गोष्टींमुळे हळूहळू साहित्याकडे त्या झुकलेल्या आहेत. त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. जवळपास 115 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. त्याच्यामध्ये कादंबऱ्या असतील, लघुकथा असतील, बालसाहित्य असेल, नाटकं असतील, प्रवास वर्णन आहेत, अशा कितीतरी गोष्टी त्यांनी मराठी साहित्याला दिलेल्या आहेत. आणि यांचं प्रमुख वैशिष्ट्य असं आहे, गिरिजा कीर यांनी जेवढं काही लेखन लिहिलेलं आहे ते जवळपास स्वतःच्या अनुभवांवर आधारितच ते केलेलं आहे. गिरिजा कीर यांच्या साहित्याची ओळख तर आपण करून घेतलेलीच आहे. तर आता पाहूयात आपण लेखिका आपल्याला काय सांगतात ते. बघा, आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही, तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. विश्लेषण करणं म्हणजे आपल्याला ते मांडता यायला हवं, की हे आपल्याला आवडलं, हे आपल्याला नाही आवडलं. मग आवडलं तर का आवडलं, किंवा नाही आवडलं तर मग त्यातल्या कोणत्या गोष्टी अशा होत्या की ज्या आपल्याला आवडलेल्या नाही. त्या गोष्टींच्या चांगल्या गुणांचं किंवा तिच्यातील दोषांचं विवेचन आपल्याला करता यायला हवं. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं, तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणं म्हणजे काय, रसास्वाद होय. जर एखादी कृती, एखादी कलाकृती, एखादं कथा तुम्ही वाचत आहात, वाचत असताना तुम्ही जर अतिशय तन्मयतेने, अतिशय रममाण होऊन ती कथा वाचली, तर तुम्हाला त्यातील चांगल्या गोष्टी समजतील, चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी समजतील, आणि तुम्हाला जे काही त्यातलं आवडत आहे हे तुम्हाला समजून घेता येईल, लक्षात येईल. आणि मग जेव्हा तुम्ही हे तुमच्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही एखाद्याला सांगण्याचा प्रयत्न करणार, तेव्हाच तो रसास्वाद होतो. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये गोडी आहे हे लक्षात येतं. एखादी गोष्ट आवडण्याचे व न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय. समीक्षेचं या ठिकाणी समीक्षा ही फार महत्त्वाची आहे. जर एक उत्तम लेखक आपल्याला व्हायचं असेल, एखादा साहित्यिक आपल्याला व्हायचं असेल, तर या सगळ्याच गोष्टी आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि हा पाठ त्याच दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. बऱ्याच जणांना साहित्य वाचण्याची सवय असते. कुणाला लघुकथा आवडतात, कुणाला प्रवास वर्णन आवडतात, कुणाला नाटकं आवडतात, कुणाला लहान लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी वाचायला आवडतं. मग ही जी काही पहिल्यापासून वाचनाची जी सवय आहे, ही वाचनाची सवय लागण्यासाठीच आपल्याला रसास्वाद त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि वाचल्यानंतर फक्त वाचलं आणि सोडून दिलं असं नाही, तर त्या जे काही आपण वाचन केलेलं आहे त्याचा चिकित्सक किंवा अभ्यासपूर्ण विश्लेषण आपल्याला जमलं पाहिजे. हीच ती समीक्षा. कोणत्याही साहित्यकृतीची किंवा कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी आहे त्या कलाकृतीचा, साहित्यकृतीचा रसास्वाद घेणं. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. वाङ्मयातील रसास्वाद म्हणजे ते आवडीने वाचणं, आवडीने त्याचं आकलन करून घेणं, आणि ह्या सगळ्या गोष्टीतून या अनुभूतीतून जो आनंद आपल्याला मिळतो तो म्हणजे रसास्वाद. आता पहा, या ठिकाणी आस्वाद घेताना कोणत्या बाबी, कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत. तर पहिला मुद्दा या ठिकाणी सांगितलाय, पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता, म्हणजे साहित्य प्रकार कोणता आहे. ती कथा आहे, ती कादंबरी आहे, ते ललित लेखन आहे, किंवा ते प्रवास वर्णन आहे, किंवा ते बालसाहित्य आहे, किंवा ते एखादी पद्यरचना आहे का. मग अशा पद्धतीने आपल्याला ते समजणं गरजेचं आहे. पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. बघा, जर समजा आपण एखादी कथा निवडली वाचनासाठी, तर त्या कथेमध्ये, त्या पुस्तकामध्ये, त्या कादंबरीमध्ये अनेक अशा व्यक्तिरेखा असतात, पात्र असतात, की ज्या कथेला भरून टाकण्याचं काम किंवा कथा तयार करण्याचं काम ते पात्र करत असतात. मग त्या व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखांमधील त्यांच्यामधील स्वभाव, या सगळ्या गोष्टी कशा आहेत, त्याचं विशेष काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपल्या आहेत. म्हणजे
कथेमधले ज्या व्यक्तिरेखा आहेत, जे पात्र आहेत, ते सहजपणे बहरलेले आहेत का, फुललेले आहेत का, आपल्याला ते सहजपणे त्या ठिकाणी त्यांचं जे काही कथा आहे ती सहजपणे तयार झाली की नाही हे समजते की नाही, किंवा बारकावे आपल्याला समजणं गरजेचं की ती कथा कृत्रिम वाटते का, की सहजपणे त्या सगळ्या व्यक्तिरेखा त्या ठिकाणी कथा मांडण्याचं, कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्यानंतर कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का. आकर्षक म्हणजे आपल्याला सुरुवातीला जेव्हा एखादं पुस्तक आपण हातात घेतो तेव्हा त्या पुस्तक हातात घेतल्यानंतर त्याची प्रस्तावना किंवा त्या ठिकाणी लेखकांचं मनोगत, इतर व्यक्तींचं जे काही मनोगत आहे, हे वाचत असताना बऱ्याचदा आपल्याला त्या पुस्तकामध्ये काय दडलेलं आहे हे आपल्याला बऱ्याचदा त्या ठिकाणी थोडीशी एक हे येऊन जाते, म्हणजे आपल्याला जाणीव होऊन जाते की नेमकं या पुस्तकामध्ये काय असेल. मग अशा पद्धतीने ते आकर्षक, कथानक आकर्षक किंवा उत्कंठावर्धक, मी पुढे काय असेल, पुढे काय होणार आहे, पुढे नेमकं ही व्यक्तिरेखा काय करणार आहे, कोणतं पाऊल उचलणार आहे, तर अशा पद्धतीने ते आपल्याला जाणवते का, हेही आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य. एखादा काव्यसंग्रह, वाङ्मयाचा जो प्रकार आहे काव्यसंग्रह असल्यास कवितांचं भावसौंदर्य, विचारसौंदर्य, अर्थसौंदर्य कशातून जाणवतं. ज्या कवितेच्या ओळी आपण वाचत असतो, गात असतो, तर त्यामध्ये कोणत्या भावना आहेत. तुम्हाला माहिती आहे की मराठी साहित्यामध्ये 9 रस जे आहेत, वेगवेगळे करुणरस असेल, वीररस असेल, मग हे जे काही विविध रस आहेत ते रस त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत का, तशा प्रकारच्या भावना तिथे उमटत आहेत का, हेही आपल्याला जाणवणं गरजेचं आहे. विचारसौंदर्य, बऱ्याचदा म्हणजे जेव्हा जेव्हा आपण कविता वाचतो अशा प्रत्येक कवितेमधून आपल्याला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्याच्यामध्ये एक विचार मांडलेला असतो. जसं पहिली कविता आपण पाहिली होती, जय जय हे भारत देशा, ही जी कविता होती त्यामधून आपल्याला काय संदेश देण्यात आला, आपली राष्ट्रभक्ती, आपलं राष्ट्रप्रेम, आपली राष्ट्रनिष्ठा, एकात्मता या गोष्टींचा संदेश आपल्याला त्याच्यातून मिळाला. मग अशा प्रकारचा विचार प्रत्येक कवितेमध्ये असू शकतो, तो आपल्याला शोधता आला पाहिजे. अर्थसौंदर्य, त्याच्यामध्ये कोणता अर्थ दडलेला आहे, काय मर्म त्याच्यामध्ये दिलेलं आहे, हेही आपल्याला जाणवणं गरजेचं आहे. त्यानंतर जे पुस्तक आहे, जे वाङ्मय प्रकार आहे, त्याच्यामध्ये लेखकाची भाषाशैली कशी आहे, आपल्याला रुचेल, पटेल, आपल्याला सहज समजेल अशी ती आहे का, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का. पुस्तक जर आपण एखादं हातात घेतलं वाचण्यासाठी, तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्यात आपलं मन रमतंय की नाही, की आपल्याला कंटाळवाणं वाटतंय, या सगळ्या गोष्टी बारकाईने आपल्याला बघायच्या आहेत. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, चिरंतन म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये दीर्घकाळ आपल्याला टिकवून ठेवले, चिरकाल आपल्याला असा एक संदेश देईल की ज्याच्यावर आधारित आपलं जीवन असेल, अशी मूल्य, असा संदेश, उपदेश, तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय, या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का, याही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. चला तर मग अशा पद्धतीने रसास्वाद, साहित्यामध्ये आपल्याला रसास्वाद हा खूप महत्त्वाचा आहे. साहित्यकृतीचा रसास्वाद घेतल्याशिवाय आपल्याला एखादी कलाकृती किंवा एखादं जे काही साहित्य आहे ते व्यवस्थित समजणार नाही. या ठिकाणी डॉक्टर विजय वाड सांगतायत, आज मी गिरीजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात, आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. त्या ठिकाणी सांगतायत त्या, इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतः दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. बघा या ठिकाणी काय सांगतायत गिरिजा वाड. या ठिकाणी विजय वाड काय सांगतायत, तर गिरिजा कीर यांचं जे साहित्य आहे, बालसाहित्य जे आहे, बालसाहित्याच्या क्षेत्रात त्यांनी विपुल निर्मिती केलेली आहे.
आणि एवढं सगळं लेखन त्यांनी केलेलं असताना सुद्धा कुठेही कोणत्याही बालसाहित्यामध्ये त्यांना तोचपणाचा हा जो दोष आहे, म्हणजे लोकांना बऱ्याचदा काय होतं, जे काही वाचक आहेत, ज्यांना वाचायला आवडतं, ज्यांना नवनवीन पुस्तकं हाताळायला आवडतात, अशांना जेव्हा जेव्हा गिरिजा कीर यांचं साहित्य वाचलं तेव्हा तोचपणा त्यांना कुठेही आढळला नाही. हे सर्वात मोठं यश आहे आणि म्हणूनच त्यांची पुस्तकं लोकांना फार आवडतात. त्यांनी ज्या नाटुकले लिहिलेले आहेत, ते नाटुकले जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला चमत्कार, अद्भुत रम्यता या सगळ्या गोष्टी तिथे जाणवतच नाहीत. बऱ्याचदा काय होतं की काही जे लेखक आहेत की लहान मुलांना काय आवडतं, तर जादू, चमत्कार, मग ते जादूची कांडी फिरवली की अशा प्रकारे एक चॉकलेटचा बंगला किंवा अशा पद्धतीचं काहीतरी की ज्याच्यातून मुलांना एकदम छान वाटेल किंवा असं भलते चमत्कार कसे होतात याचं एक आश्चर्यजनक चित्र त्यांच्यासमोर उभं राहील, अशा कथा आवडतात असं म्हटलं जातं. परंतु या सगळ्या गोष्टींना फाटा देत गिरिजा कीर यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जे प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्याच गोष्टी बालकांच्या विश्वामध्ये आणून मांडलेल्या आहेत आणि म्हणून बालकांना त्या फार आवडलेल्या आहेत. त्यांच्या काही बालनाटिका त्यांनी आपल्याला सांगितल्या. इटुकली पिटुकली नाटुकली, आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी. मग ह्या ज्या बालनाटिका आहेत त्या 9 ते 12 या वयोगटातल्या मुलामुलींसाठी आहेत. त्याच्यानंतरच्या म्हणजे तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गासाठी आहेत, म्हणजे 9 ते 12 या वयोगटासाठी ज्या आहेत त्या पहिल्या. आणि 9च्या आधीचा जो बालगट आहे, शक्यतो हा जो गट आहे हा दुर्लक्षित घटक आहे, म्हणजे ह्यांच्यासाठी काही लिहिण्याचा किंवा त्यांच्यासाठी काहीतरी तयार करण्याचा, बालसाहित्य तयार करण्याचा विशेष प्रयत्न कोणी करत नाही. परंतु गिरिजा कीर यांनी या बालवर्गाला अतिशय छान प्रकारे समजून घेतलं आणि त्यांच्यासाठी हा सगळा सोपस्कार त्यांनी केलेला आहे. म्हणजेच नीला राणीचा दरबार, मी कोण होणार अशा पद्धतीने छोट्या छोट्या मुलांपर्यंत त्या जाऊन पोहोचलेल्या आहेत. त्याच पद्धतीने पुण्याच्या रजनी परांजपे या देखील या छोट्या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित, म्हणजे ज्यामध्ये जोडाक्षरं नसतील, जेणेकरून छोट्या छोट्या मुलांना ती सहज वाचता येतील आणि त्यातला आनंद घेता येतील, अशा पद्धतीची ही पुस्तकं छापण्यात आलेली आहेत किंवा मुलांपर्यंत पोहोचवण्यात आलेली आहेत. पुन्हा विजय वाड सांगतायत, मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख मी या ठिकाणी करते. त्या बालनाटिकेचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं जेव्हा बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करत आहेत बरं का. छोटी छोटी मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो, तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला? मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचून अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूया, देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेखन. इथे लेखिकांनी काय छान तक्रारी मांडल्यात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे, बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे, भेळ खायला मिळायलाच हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य लाभलं आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रांतून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण गिरिजाबाई ही अवघड बाब सुद्धा लिहिलेल्या पेलतात. बघा, इतक्या छान बालनाटिकेचा उल्लेख या ठिकाणी डॉक्टर विजय वाड यांनी केलेला आहे. एक अर्ज आहे बाप्पा. बाप्पा म्हणजे कोण? गणपती बाप्पा. गणपती बाप्पा हे सर्वांना आपल्या खूप जवळचे, म्हणजे लहान लहान मुलांना तर आपल्या खूप जवळचे देव वाटतात. त्यांना गणपती बाप्पाला ते ओळखतात, कारण प्रत्येकाच्या घरी, बऱ्याच जणांच्या घरी 10 दिवस गणपती येतात, गणपतीची पूजा अर्चा होते आणि मग जसं आई वडील गणपती बाप्पासमोर आपलं म्हणणं मांडतात, तसं मुलांनाही वाटतं की आपले जे प्रश्न आहेत तेही आपण गणपती बाप्पासमोर मांडले तर ते आपले म्हणणं ऐकतील आणि आपल्याला छानपैकी आशीर्वाद देतील. आणि म्हणून ही छोटी छोटी जी मुलं आहेत ही काय प्रयत्न करतात पहा. सुजाता आणि सदानंद यांची गोष्ट सांगितली. जेव्हा त्यांच्या घरातली मोठी माणसं बाहेर गेलेत अशा वेळी ती छोटी छोटी मुलं विचार करतात, विचार विनिमय करतात, चर्चा करतात, आपापसामध्ये काहीतरी ठरवतायत. काय ठरवतायत? त्यांच्या निकडीचा जो प्रश्न, म्हणजे अतिशय त्यांना जो गरजेचा वाटतो तो प्रश्न. कोणता प्रश्न?
तर आई, बाबा आणि शेजारी जे काही लोक आहेत, त्यांच्या आजूबाजूला काका, मामा, मावशी वगैरे, हे सगळी लोक त्यांच्यावर जे बॉसिंग करतात, म्हणजे काय, हुकूमत करतात, अधिकार गाजवतात. आईने काम सांगितलं की करावंच लागतं, बाबांनी सांगितलं करावंच लागतं, अभ्यास करावाच लागतो, किंवा एखाद्याने एखादी गोष्ट आण म्हटली की लहान मुलांना नाही म्हणता येत नाही, आणि नाही म्हटलं की मग काय होतं हे चांगलंच माहिती आहे. मग अशा प्रकारचं जे बॉसिंग आहे ते त्यांना अजिबात सहन होत नाही. पण मग हे सांगणार कुणाला, कारण मोठे ऐकतात का, नाही, करावंच लागेल. आणि मग शेवटी ते कंटाळतात आणि ते काय म्हणतात की आपल्या ज्या तक्रारी आहेत यांचा आपण पाढाच वाचूया. पाढा वाचू म्हणजे आपण ह्या सगळ्या तक्रारी एकामागून एक कुणापुढे मांडूयात, बाप्पापुढे मांडूयात. आणि अशा प्रकारचा एक अर्ज, जसे मोठी माणसं अर्ज लिहितात तसा एक अर्ज आपण लिहू आणि बाप्पापुढे ठेवूया. बाप्पा जेव्हा आपला अर्ज बघेल तेव्हा तो आपल्यावर नक्की प्रसन्न होईल अशी त्यांना आशा वाटते. आणि मग सगळी मुलं एकत्र येतात. मग सामुदायिकपणे अर्ज म्हणजे एकत्रित बसून अर्ज लेखन म्हणजे त्यांच्या तक्रारी त्या ठिकाणी मांडतात. मग तक्रारी तरी काय असतात पहा त्या छोट्या छोट्या मुलांच्या. आईची शिफॉनची साडी. एक जण काय म्हणते, आईची शिफॉनची साडी आहे की नाही. शिफॉनची साडी म्हणजे काय, एक प्रकारचा साडीचा प्रकार आहे. अतिशय बारीक त्याचं सूत असतं आणि ह्या शिफॉनच्या साडीचं त्या मुलीला फार कौतुक आहे. म्हणजे तिला ती साडी नेसायला मिळाली पाहिजे असं तिला वाटतं. बर्फ का गोला, बर्फाचा गोळा, जो तुम्हाला माहिती की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त करून आपल्याला खायला मिळतो, बघायला मिळतो. हा बर्फाचा गोळा खायला आझादी पाहिजे, म्हणजे स्वतंत्रता पाहिजे. मला पाहिजे तेव्हा मला बर्फाचा गोळा मिळालाच पाहिजे असं वाटतं. मग एक जण म्हणतो मला भेळ खायला मिळायला हवी. मधू, भाऊ, विनया ही सगळी जी मंडळी आहेत ही कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी तिथेच भांडू लागतात. आणि हा प्रसंग या ठिकाणी गिरिजा कीर यांनी मांडलेला आहे. या नाटिकेमधून मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य लाभलं आहे. मुलं जेव्हा एकमेकांमध्ये असतात, खेळत असतात, गप्पा मारत असतात, शक्यतोवर लहान मुले हे मोठ्यांमध्ये व्यक्त होत नाहीत. तिथे त्यांच्या व्यक्त होण्याला मर्यादा पडतात. हे बाबांशी बोलू का नको, ते आईशी बोलू का नको, त्यांना सांगू का नको, हे त्यांना मनात वाटत असतं. पण जेव्हा ती सगळी छोटी छोटी मुलं एकत्र येतात तेव्हा एकदम मोकळी होतात. सगळ्या मनातल्या खिडक्या म्हणजे मनात त्यांच्या ज्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं ते बोलून दाखवतात. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगामध्ये रंगून जातील असे लेखिका म्हणतात. या नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मोजकेच 2-4 पात्र आहेत. त्या पात्रांमधून, पात्र म्हणजे काय, त्या ठिकाणी त्या व्यक्तिरेखा जे नाटिका सादर करत आहेत ती पात्रांतून जिवंत दृश्य साकार करणं आणि बालप्रेक्षकांची, लहान लहान प्रेक्षकांची मनं जिंकणं ही अवघड बाब आहे. म्हणजे छोट्यांना ते आवडायला पाहिजे की नाही. जर त्यांच्यासाठी लिहिले त्यांना ते आवडायला पाहिजे. आणि हे सगळं इतकं कठीण जे काम आहे ते गिरिजाबाई लिलिया पेलतात. लिलिया म्हणजे सहजपणे, सहजगत्या ते पेलतात. बघा, या ठिकाणी अशी गोष्ट आहे की लहान मुलं जी आहेत ना ती एका ठिकाणी बसू शकत नाहीत. म्हणजे कंटाळवाण्यासारखी परिस्थिती तयार होते. त्यांना जर तुम्ही एखादं नाटक बघायला नेलं, एखादा चित्रपट बघायला नेलं तर सतत ते 2-3 तास एका जागेवर नाही बसू शकत. मग अशा वेळेस लहान मुलांचं चित्त एका ठिकाणी ठेवणं, त्यांना ते बघायला भाग पाडणे किंवा त्यांनी ते बघणं, आवडीने ते बघणं, हे सगळं करणं म्हणजे फार कष्टाचं काम आहे. पण हे गिरिजाबाईंना सहज जमतं. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतींकडे वळूया. बाला म्हणजे मुली. मुलींसाठी त्यांनी काय काय लिहिले पहा. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तसंच तपस्विनी अणुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत. या सगळ्यांना तुम्ही ओळखतच आहात. आपण अगदी जेव्हापासून आपल्याला शाळेमध्ये कळायला लागलं तेव्हापासून आपण ह्या सगळ्या थोर विभूतींची माहिती ऐकत आलोय. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या आपण साजऱ्या करत आलेलो आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनाच ओळखता. मग अशा ह्या लोकांची चरित्रसुद्धा गिरिजाबाईंनी लिहिलेली आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनीही इतिहास घडवलेला आहे. त्यांचं जे काम आहे, त्यांचं जे जीवनचरित्र आहे ते अतिशय सुंदर आहे. त्यांनी जे काही उभं केलेलं आहे साम्राज्य आणि दीन लोकांना सगळ्यांना त्यांनी सामावून जे काही राज्यकारभार केलेला आहे तो अतिशय आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण आहे. तसंच तपस्विनी अणुताई वाघ आणि त्या शिक्षणव्रती ताराबाई मोडक. पालघर जिल्ह्यातल्या कोसबाडच्या टेकडीवरती आदिवासी लोकांसाठी जे काम ताराबाई मोडक यांनी सुरू केलेलं होतं, त्या ठिकाणी पाड्यावर फिरून आदिवासी लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली, जे कष्ट केले, बालसंस्कार वर्ग त्यांनी चालवले, त्यांच्या या कार्यात अणुताई वाघ यांनी त्यांना खूप सोबत केलेली आहे.
ताराबाई मोडक यांच्यानंतर ही जी शिक्षणाची धुरा आहे, आदिवासींच्या शिक्षणाची धुरा आहे, ती अणुताई वाघ यांनी पुढे चालवली आहे. यानंतर संत गाडगेबाबांना तुम्ही ओळखताच. डोक्यावर खापराची टोपी, हातामध्ये झाडू आणि अशा स्वरूपात संत गाडगेबाबांनी गावोगावी स्वच्छतेचा जो संदेश दिलेला आहे, देव दगडात नाहीये तर देव माणसाच्या मनात असायला हवा आणि प्रत्येकाने माणसात देव शोधून तसं वर्तन केलं पाहिजे. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला म्हणत म्हणत संत गाडगेबाबा खेडोपाडी स्वच्छतेचा झेंडा सगळीकडे मिरवत राहिले आणि लोकांना स्वच्छतेविषयीचं महत्त्व पटवून देत राहिले. तसंच महात्मा ज्योतिबा फुले यांनी तर काय, तुम्हाला चांगलंच माहिती आहे, शिक्षणाचा जो प्रवाह आहे, शिक्षणाची जी गंगा आहे, ती त्यांनी घरोघरी म्हणजे प्रत्येक समाजातल्या मुलामुलींपर्यंत पोहोचावी यासाठी खूप मेहनत, खूप कष्ट घेतलेले आहेत. आणि अशा सुंदर सगळ्याच थोर विभूतींचं जे चरित्र आहे, सुंदर सुंदर चरित्र आहे, ते लहान मुलांना समजावं, त्यांना माहीत व्हावं यासाठी गिरिजाबाईंनी हे काम केलेलं आहे. मुलांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना हृदयाला त्यांच्या भिडायला पाहिजे, त्यांना ती जाणीव व्हायला पाहिजे. त्यांना त्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेने त्यांनाही अशा प्रकारे एक समाजशील प्राणी बनवलं पाहिजे. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक. आपण जयंती साजरी करतो, पुण्यतिथी साजरी करतो, पण यातून काय होतं? फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजरी केली म्हणजे झालं त्यांच्यासाठी वंदन किंवा झालं का त्यांना त्यांचं स्मरण? तर नाही. पण मग खऱ्या अर्थाने काय, की जेव्हा त्यांनी केलेलं हे जे काम आहे, हे जे कार्य आहे, ते पुढे नेणं आणि तशाच पद्धतीने समाजाचा विकास, समाजाची प्रगती, समाजातल्या प्रत्येक दुर्लक्षित घटकाला पुढे घेऊन जात आपल्याला देश घडवायचा आहे आणि हेच खऱ्या अर्थाने त्यांचं स्मारक आहे. पुढे त्या म्हणतायत, प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी सांगतायत, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. ऋण म्हणजे कर्ज. आज जे काही आपण इथे आहोत, आज जे काही मुलींना शिक्षणाचं स्वातंत्र्य मिळालं, शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे, आपण आपल्या मनाप्रमाणे शिकू शकतो, पाहिजे तेवढं शिकू शकतो, आपले मतं मांडू शकतो, या सगळ्या गोष्टी घडल्या त्याला कारण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. आणि म्हणून या पित्याचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. ताराबाई मोडक या शिक्षणाचं व्रत, शिक्षणाचा वसा घेतलेल्या स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. म्हणजे त्यांच्यातली एक खास गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला ते जमेलच असं नाही, पण ताराबाईंनी जे करून दाखवलं की आजूबाजूला आपल्या जी काही माणसं आहेत, त्यांच्यात जी काही कौशल्य आहेत, त्यांना कशा प्रकारची कामं द्यायची आणि आपला जो हेतू आहे, आपलं जे कार्य आहे, ते योग्य पद्धतीने कसं करून आणायचं, हे कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अणुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अणुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येऊत, हेच अणुताईंचे खरे स्मारक ठरेल. बघा, या ठिकाणी ताराबाई मोडक आणि अणुताई वाघ यांच्याविषयी माहिती सांगताना ताराबाई मोडक यांनी जे कार्य सुरू केले, शिक्षणाचं जे व्रत घेतलेलं आहे, त्यांनी हिऱ्यांची ओळख करून घेतली, हिऱ्यांची पारख करून घेतली आणि आपण जे कार्य सुरू केलेलं होतं त्या कार्यात कुठेही बाधा येऊ नये, अडचण येऊ नये, यासाठी त्याच पद्धतीनं काम करणारी समोरची व्यक्ती निघाली पाहिजे किंवा निवडली गेली पाहिजे आणि म्हणून त्यांनी अणुताई वाघ यांची निवड केली आणि त्यांचं काम त्यांनी अणुताई वाघ यांच्याकडे सोपवलं. अणुताई वाघ ज्या भागात काम करत होत्या त्या आदिवासी भाग, एक पाडा, कोसबाडच्या टेकड्या, त्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी शिक्षणाचं जे काही दारिद्र्य होतं, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत तिथं जी काही अनास्था होती, त्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व नव्हतं किंवा त्यांना ते समजतही नव्हतं. मग त्या लोकांना शाळेत आणणं, शिक्षणासाठी त्यांना तिथे बोलावणं, जमवणं, हे सगळं खूप कठीण होतं. तिथल्या अडचणीच वेगळ्या होत्या. ज्या ठिकाणी 2 वेळचं पोटाला अन्न मिळत नाही, तिथे शिक्षणाचा विचार कसा येईल? मग ह्या सगळ्या गोष्टी करत करत फक्त शिक्षणच नाही तर शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल, म्हणजे शाळेत आपण अशाच गोष्टी शिकवल्या पाहिजेत की जेणेकरून त्यांना त्याच्यातून व्यवहार करता आला पाहिजे, त्यांना व्यापार करता आला किंवा जे काही छोट्या मोठ्या वस्तू आपल्या
परिसरामध्ये जे सहज उपलब्ध होईल अशा साधन सामग्रीचा वापर करून काही वस्तू तयार करणं, त्या वस्तू बाजारात विकणं आणि त्याच्यातून 4 पैसे कमावता येणं, अशा प्रकारचा कार्यानुभव त्यांनी कार्यानुभवाच्या शिक्षणाच्या माध्यमातून तिथल्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. आणि हे सगळं शिकवत असताना फक्त प्रमाण मराठी भाषा वापरून चालेल का? तर नाही. यासाठी त्या लोकांना समजेल अशी भाषा वापरणं, तिथली स्थानिक भाषा वापरणं, त्या भाषेत बोलणं, की जेणेकरून प्रत्येकाला एकमेकांशी चांगला संवाद साधता येईल. तसंच श्रद्धेनं त्यांना शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अणुताईंनी त्यांच्या आचरणात, वर्तनात आणल्या आणि म्हणून त्यांचं हे कार्य तसंच पुढे सुरू राहिलं. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत, हेच अणुताई. आणि तोच विचार जर आपल्यासारख्यांनी ठेवला तर अणुताईंचं खरं स्मारक आपण बांधतोय याची प्रचिती आपल्याला नक्कीच येईल. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. काय सांगतात? मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही, लोकांत राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं आणि म्हणूनच ते महान संत होत. आपल्या महाराष्ट्राला खूप संतांची परंपरा लाभलेली आहे आणि प्रत्येक जे काही संत होऊन गेले, थोर संत होऊन गेले, त्यांनी समाजाला घडवण्याचं काम केलेलं आहे. अंधश्रद्धा बाजूला ठेवून आपण जे खरं आहे, जे सत्य आहे, त्याचे कास धरून आपण आयुष्यात पुढे जायला पाहिजे, असाच संदेश प्रत्येक संतांनी आपल्याला आतापर्यंत दिलेला आहे. आणि त्यातली सर्वात महत्त्वाचे म्हणजे संत गाडगेबाबा. त्यांनी काय संदेश सांगितला? संत जर व्हायचं असेल, संताच्या पदापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला कोणतेही चमत्कार करायची गरज नाही किंवा विभूती लावून आपल्याला ध्यानस्थ कुठे डोंगरात जाऊन, पहाडात जाऊन बसायची गरज नाही. लोकांमध्ये राहून सुद्धा आपण लोकांमध्ये जागृती निर्माण करू शकतो, लोकांना योग्य अयोग्याची माहिती देऊ शकतो आणि समाजाला एक स्थिरता देऊ शकतो. स्वच्छतेच्या माध्यमातून लोकांमध्ये त्यांनी ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला. ते काही शिकलेले नव्हते, पण तरीसुद्धा त्यांचं जे आचरण होतं, त्यांचं जे समाजाविषयी त्यांनी जे कर्तव्य पार पडले, त्यातूनच त्यांना महान संत लोकांनी बनवलं. दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखाकणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात. प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन हे गंगाजळासारखं निर्मळ होतं. अहिल्याबाई होळकर यांना देखील सत्तेचा मोह नव्हता. त्यांनी जे काही त्यांच्या राज्यकारभारात जे काही त्यांनी अनुभवलं, ते सगळं लोकांसाठी, जनतेसाठी, प्रजेसाठी. प्रजेलाच त्यांनी स्वतःचा पुत्र मानलं, त्यांनाच स्वतःची लेकरं मानून त्यांनी त्या ठिकाणी लोकांना, जनतेला अपार सुख देण्याचं काम केलं. गरज असेल तेव्हा प्रत्येकाला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या पुरवणं आणि त्यांचं कल्याण करत त्यांनी त्यांचा संपूर्ण जीवनकाळ घातलेला आहे. दीपस्तंभासारखा म्हणजे एखादा प्रकाशाचा स्तंभ म्हणजे एखादा मोठा खांब, आणि त्या पद्धतीने जसं तुम्हाला माहिती आहे, एखाद्या मंदिराच्या बाहेर वगैरे आपण दीपस्तंभ बघतो, असे खूप सारे दिवे आजूबाजूला त्याच्या असतात आणि तिथे प्रकाशमय झालेलं असतं. त्या पद्धतीने अहिल्याबाई यांचं जीवन त्यांनी एखाद्या दीपस्तंभासारखं घातलेलं आहे. गंगाजळासारखं निर्मळ त्यांचं जीवन होतं. गंगाजलाला अतिशय पवित्र मानलं जातं, स्वच्छ मानलं जातं, निर्मळ मानलं जातं. तसंच त्यांचं जीवन त्यांनी घातलेलं आहे. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला आहे. प्रत्येकारी संदेश दिलाय. काय दिलाय? मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखनाला एक नवा आयाम दिला. त्यांनी चरित्रलेखन लिहिलं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं लिहिलं, अहिल्याबाई होळकरांचं लिहिलं, तसंच अनुताई वाघ, ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा. मग हे सगळं लिहिताना, इतक्या थोड्या मोठ्यांचं महत्त्व या ठिकाणी मांडताना, लहान मुलांना ते समजायला हवं अशा पद्धतीने ते त्यांनी मांडलं. त्यांना ते वाचता यायला हवं, वाचल्यानंतर सहज ते समजून घेता यायला हवं, आकलन व्हायला हवं, अशा पद्धतीने त्यांनी ते मुलांपर्यंत पोहोचवलेलं आहे. गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत. बालांसाठी, लहान मुलींसाठी त्यांनी विपुल कथा लिहिल्या आहेत. तू सावित्री हो. सावित्रीला आपण ओळखतोच. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचं डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरं वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने, म्हणजे कोणताही उपाय नसल्याचे, त्याच्याकडे आता कोणताच उपाय शिल्लक नाहीये असं जेव्हा त्याला वाटतं, तेव्हा तो एका व्यक्तीचं पाकिट मारतो म्हणजे काय करतो? पाकिट चोरतो, पैशांचं पाकिट चोरतो, कारण त्याच्याजवळ पैसेच नसतात.
मधू नोटा मोजतो, तब्बल 2,000, पण सोबत चिठ्ठी असते. बघा, मधू पाकिट मारतो, पण जेव्हा त्याच्याकडे कोणताच उपाय नाही आणि मारतो ते कशासाठी? ते पाकिट जे चोरलेलं असतं ते त्याच्या आईच्या आजारपणासाठी त्याने चोरलेलं असतं. म्हणजे याच्यामध्ये वाईट हेतू काहीच नव्हता, पण चोरी ती चोरीच असते. मग बघा काय सांगतात, की या ठिकाणी तो नोटा मोजतो, तब्बल किती हजार रुपये आहेत? 2,000. पण फक्त नोटाच नाही तर सोबत एक चिठ्ठी सुद्धा असते. काय लिहिले चिठ्ठीत पहा, प्रिय आनंदा, सोबत 2,000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता दिलाय. हे पत्र जेव्हा मधू वाचतो तेव्हा मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो. तो हेही सांगतो की मी हे का केलं. पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. आजच आई गेल्याची तार आली. म्हणजे पत्राने मला आज कळलं की माझी आई आता गेलेली आहे, ती आता आमच्यासोबत नाही. मग आता मी या पैशांचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तूही कशासाठी हे पैसे चोरलेस, पाकिट चोरलेस, की तुझ्या आईच्या आजारपणासाठीच ते तू चोरलं. मग आता हे पैसे तूच घे. तुझी आई बरी झाली तर मला माझीच आई बरी झाल्यासारखं वाटेल, असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाने हे दर्शन विस्मयचकित करणार आहे. म्हणजे किती छान पद्धतीने या ठिकाणी लेखिकेने हे सगळं मांडलेलं आहे. एखाद्या लहान मुलाच्या मनावर संस्कार करताना ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. की घरात निर्माण झाली कौटुंबिक परिस्थिती, जी काही दयनीय परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला सामोरं जाताना मुलांनी काय निर्णय घेणं किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण व्यक्त व्हायला हवं, हे सगळं या ठिकाणी आपल्याला जाणवतं. विस्मयचकित आश्चर्यचकित करणारं हे आहे. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जापानी कथा मुलांना खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख या ठिकाणी करता येईल. तसंच बालकादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण या कथेमध्ये रंगलेले आहे. जेव्हा तुम्ही हे वाचणार तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच झंप्या हा खूप ग्रेट होता. म्हणजे सर्वच मुलांना असे कॅरेक्टर फार आवडतात, अशी पात्र जी आहेत ती फार आवडतात. मग जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचायला घेतो, आपण वाचल्याशिवाय बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही की आतमध्ये नेमकं काय आहे. तेव्हा वाचायला सुरुवात केली की समजेलच. त्यानंतर यडबंबू ढब्बू ही जी बालकादंबरी आहे ती अतिशय मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. आईला मी आवडलं पाहिजे, बाकीच्या भावंडांपेक्षाही मी जास्त आवडलं पाहिजे असं लहान मुलांना वाटतं. ढब्बू हा जो मुलगा आहे आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात, ती गरीब मुले मिठाई मागू लागतात तेव्हा ढब्बू नाही म्हणतो. पण आई काय म्हणते, तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. म्हणजे मागितले तर देऊन टाक, कशाला नाही म्हणायचं उगाचच, म्हणून थोडं थोडं दे त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. ढब्बू ती गोष्ट ध्यानात ठेवतो आणि दुपारी जेव्हा सगळे घरातले व्यक्ती झोपलेले असतात, वामकुक्षी घेत असतात, म्हणजे दुपारचे जेवण होऊन ते थोडेसे पडलेले असतात, आराम करत असतात, त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी, व्याही म्हणजे त्या ठिकाणी जे काही त्यांचे व्याही आहेत, ताईचा साखरपुडा झाल्या ताईच्या सासरचे जे लोक आहेत त्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट ढब्बू भिकाऱ्यांना वाटतो. आणि तो भाग वाचकांना आवडावा असाच आहे. म्हणजे परिस्थिती वेगवेगळी असते. म्हणजे ती दारातली मुलं थोडं काहीतरी मागतात तेव्हा थोडंसं देणं ठीक आहे, पण जेव्हा भिकाऱ्यांनाच पूर्ण मिठाईचं ताट तो वाटतो तेव्हा काय होत असेल हे कल्पनाच न केलेली बरी. बघा, या ठिकाणी हे सगळं खूप आवडेल असं आहे आणि म्हणून हे सगळं आपण वाचायला हवं. आपल्या जीवनात हे सगळे अनुभव आपण घ्यायला हवेत. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने असे वाटावे. म्हणजे कमलाकराने जे काही दिलेलं आहे, किती घेशील, दोन्ही कराने म्हणजे दोन्ही हाताने किती घेशील असं वाटावं. इतके सुंदर शब्द गिरिजाताईंचे आहेत. गिरिजाबाईंनी आपल्या प्रत्येक लेखनामध्ये अशा पद्धतीने खूप कमाल केलेली आहे. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतपूर्वक मानाचा मुजरा, असं विजय वाड या ठिकाणी म्हणतात.
त्यांच्या लेखणीला, त्यांनी लिहिलेल्या साहित्याला, त्यांच्या संपूर्ण वाङ्मयाला माझा अंतःपूर्वक मानाचा मुजरा. बघा, इतकं सुंदर या ठिकाणी बोलकी पाने यातून घेतलेलं हे लेखन आहे. तर अशा पद्धतीने डॉक्टर विजय वाळ यांनी गिरीजा कीर यांचा साहित्य प्रवास या ठिकाणी, बालसाहित्य प्रवास या ठिकाणी मांडलेला आहे. तुम्हाला तर समजलाच असेल. आता वळूयात आपण कृतीकडे. आकृत्या पूर्ण करा. साहित्यिक गिरीजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. कथा हे जे साहित्य प्रकार आहे, तर यामध्ये कथेची वैशिष्ट्य कशी आहे. समजा पहिलं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर माणुसकीचं दर्शन आपल्याला कथेमधून घडतं, किंवा कथा वाचकांना खिळवून ठेवते. वाचकांना कथा आवडली किंवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्यामध्ये व्यक्ती अडकून राहतात, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तसंच त्यांचं जे लेखन आहे ते वास्तववादी आहे. आणि दुसरं आहे चरित्र. चरित्राची काय वैशिष्ट्ये आहेत ती तुम्हाला लिहायची आहेत. पुन्हा टिपा लिहा. गिरीजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष काय आहेत. यांनी बालनाटिका ज्या लिहिल्या आहेत, बालसाहित्य त्यांचं भरपूर आहे, त्याचे विशेष काय आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. जसं एखादी बालनाटिका लिहायची म्हटलं की मोठ्या माणसांसाठी लेखन करताना आणि बालकांसाठी लेखन करताना दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून या ठिकाणी बालनाटिकांसाठी कसं त्यांना समजेल, त्यांना रुचेल, त्यांना पटेल किंवा त्यांना सहज वाचता येईल आणि सहज आकलन होईल अशा पद्धतीने ते लेखन करणं गरजेचं आहे. तसंच यडबंबू ढब्बू या गिरीजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद आपण आता थोडक्याच वाचलेला आहे, त्याविषयी तुम्हाला या ठिकाणी टीप लिहायची आहे. मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुम्हाला तुमचा अभिप्राय स्पष्ट करायचा आहे. मधूची गोष्ट आपण पाहिली, आई आजारी असताना जे काही घडलं त्याच्या घरामध्ये, ते तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. साहित्यकृती रसास्वाद हे करत असताना साहित्यकृती समजून घेण्यासाठी, आकलन होण्यासाठी कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत ते तुम्ही स्पष्ट करा. एक उपक्रम दिलाय तुम्हाला. पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका पाठाचा समीक्षेच्या किंवा रसास्वादाच्या पायऱ्यांच्या अनुषंगाने अभ्यास करा व त्याचे लेखन करा. तुमच्याकडं पाठ्यपुस्तकात अनेक पाठ आहेत, कविता आहेत. तुम्ही कोणत्याही पाठाची निवड या रसस्वादासाठी, समीक्षेसाठी करू शकता. समीक्षा कशी करायची आहे, रसस्वाद कसा करायचा आहे, हे तुम्हाला या ठिकाणी पाठाच्या सुरुवातीला दिलंच होतं की त्या ठिकाणी कशा पद्धतीने पुस्तकाचं वाङ्मय प्रकार कोणता आहे किंवा व्यक्तिरेखा, त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष, ह्या सगळ्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत, त्या तुम्हाला मांडायच्या आहेत. तशा पद्धतीने लेखन करायचं आहे. चला तर मग भेटूयात पुन्हा. स्वाध्याय पूर्ण करा, घरीच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या आपापली, आणि मग भेटूया पुन्हा. चला, धन्यवाद.